ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिसमध्ये वी मेजरमेंट द वेट. तर जे प्युअर स्टेबल कंपाऊंड फॉर्म होईल आपला ॲनालाइटचा, तर त्याचं मास मेजर करून आपण तो कंपाऊंड किती प्रेझेंट आहे ते काढतो कॅल्क्युलेशननी. सो ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस इट इज द क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. सो बाय weight we determine by weighing. So in this gravimetric analysis different steps involves. First, precipitation, digestion, filtration, washing, drying, insertion, weighing and calculation. सपोज आपल्या मिक्सचरमध्ये 3 कंपाऊंड आहे, 1, 2 आणि 3. तर हा सेकंड हा इम्पॉर्टंट आहे आपल्याला आणि फर्स्ट आणि थर्ड हे ॲज अ इम्प्युरिटी आहे. तर आपला जो हा सेकंड कंपाऊंड आहे तो कंपाऊंड आपल्याला इस्टिमेट करायचा और ॲनालाइट करायचा आहे, और हे दोन जे इम्प्युरिटी आहे त्याला काढायचं आहे. सो हे हा जो कंपाऊंड आहे सेकंड त्याला प्रेसिपिटेटमध्ये कन्वर्ट करायचं आणि त्याचं प्रेसिपिटेशन नंतर डायजेशन करायचं, फिल्ट्रेशन करायचं, वॉशिंग करायचं, ड्राईंग करायचं आणि इन्सर्शन, वेइंग अँड कॅल्क्युलेशन. सो दिस इज द स्टेप्स इन ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस. फॉर एक्झाम्पल सपोज बेरियम क्लोराईड आहे, तर बेरियम क्लोराईडला आपण ॲज अ बेरियम सल्फेटची प्रेसिपिटेट फॉर्म करतो आपण, नंतर त्याला फिल्टर करतो, ड्राय करतो आणि वेट घेऊन बेरियम किती प्रेझेंट आहे बेरियम क्लोराईडमध्ये तो काढतो. सो द फर्स्ट स्टेप्स इट इज द प्रेसिपिटेशन. सो इन precipitation, for example we take barium chloride in 400 beaker, add 100 ml distilled water, slowly we boil this barium chloride. So we add in this barium chloride dilute H2SO4. So dilute H2SO4 it is the precipitating agent. So precipitating agent, तर आपण त्याच्यामध्ये काय डायल्यूट H2SO4 ॲड केला तो काय प्रेसिपिटेटिंग एजंट. तो डायल्यूट H2SO4 हा बेरियम क्लोराईड बरोबर प्रेसिपिटेट फॉर्म करेल. तर बेरियम क्लोराईड बरोबर बेरियम सल्फेटची प्रेसिपिटेट फॉर्म होईल आणि HCl निघून जाईल. तर जो बेरियम सल्फेट हा ॲज अ प्रेसिपिटेटमध्ये कन्वर्ट होईल. तर या प्रेसिपिटेशनच्या प्रोसेसमध्ये सो वी ॲड ड्रॉप वाईज हॉट डायल्यूट H2SO4 विथ कॉन्स्टंट स्टरिंग. तर या बिकरमध्ये आपण बेरियम क्लोराईड घेतला, 100 ml डिस्टिल वॉटर घेतला आणि नंतर आपण हॉट डायल्यूट H2SO4 ॲड केला विथ कॉन्स्टंट स्टरिंग. कॉन्स्टंट स्टरिंग स्लोली वी ॲड प्रेसिपिटेट झालं बेरियम सल्फेटचं. सो वी अलो इट स्टँड फॉर हाफ ॲन आवर. सो ड्युरिंग प्रेसिपिटेशन प्रोसेस स्मॉल impure crystals also form. So this impure small imperfect crystal it is the converted into final precipitate. So we required it the digestion process. So next it is the digestion process. So in digestion process the precipitation is allowed to stand with mother liquor with warm and slow heating in warm bath. Much more perfect crystals are formed during this process. So तर हे जे डायजेशन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जो बिकर आहे तो बिकर आपण वॉटर बाथमध्ये घेऊन त्याला स्लो हीट केलेला आहे, स्लो वॉर्म केलेला आहे. सो त्याच्यामुळे काय होईल आपल्या व्हेरी फाईन पार्टिकल्स फॉर्म ड्युरिंग प्रेसिपिटेट मे पास. तर जे पार्टिकल्स आहे ते पार्टिकल्स इट इज द कन्वर्टेड इन टू लार्ज रेग्युलर शेपमध्ये कन्वर्ट होण्यासाठी आपण ही डायजेशनची प्रोसेस करतो. सो दिस इज द सेकंड प्रोसेस, डायजेशन प्रोसेस. तर ते जे बिकर आहे तर बिकर आपण काय करतो बॉईल करतो वॉटर बाथमध्ये. फॉर सोल्युशन इज सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. तर जे आपण प्रेसिपिटेट फॉर्म झाला त्या बिकरमध्ये ते आपल्याला सेपरेट करायचं आहे, तर त्या फिल्ट्रेशनचा प्रोसेस आहे. सो फिल्ट्रेशनच्या 2 मेथड्स आहे, बाय युजिंग फिल्टर पेपर अँड सेकंड मेथड इज द सिंटर ग्लास क्रुसिबल. सो फिल्टर पेपर मेथडसाठी आपण वी यूज द वॅट्समॅन फिल्टर पेपर. सो डिफरंट साईज ऑफ फिल्ट्रेशनच्या ज्या डिफरंट साईजचे पेपर्स यूज असतात तर आपण म्हणतो वॅट्समॅन फिल्टर पेपर. सो 40 नंबरचा असतो, 41चा असतो, 42चा असतो. सो डिफरंट 3 नंबरचे सर्क्युलर पेपर असतात वॅट्समॅन फिल्टर पेपर. तर त्याचे जे साईज आहे तर साईजच्या डिफरंट साईजचे असतात. वॅट्समॅन 40 इज युजफुल फॉर बिगर साईज पार्टिकल्स, 41 फॉर जिलेटिनियस अँड फ्लोक्युलेटेड पार्टिकल्स अँड 42 इट इज द फाईन पार्टिकल्स. जे फाईन पार्टिकल्स असतात त्याच्यासाठी आपण 42 वॅट्समॅन फिल्टर पेपर यूज करतो. तर जो हा फिल्टर पेपर आहे तो द राऊंड फिल्टर पेपर इट इज फोल्डेड एक्झॅक्टली इन हाफ अँड देन इन क्वार्टर. तर हा राऊंड फिल्टर पेपर आहे तो राऊंड फिल्टर पेपर. सो दिस इज द राऊंड फिल्टर पेपर. सो वी फोल्डेड
Exactly. Lead filter paper, 3 parts open on one side and 1 parts open in other side. So तर हा फिल्टर पेपर आपण सर्क्युलर असतो, त्याला फोल्ड करायचा 3 पार्ट्समध्ये, तर एक पार्ट्समध्ये फनेलमध्ये ओपन करायचा आणि 3 पार्ट्स एक साईडला राहू द्यायचे. नंतर तो फनेलमध्ये ठेवायचा. नंतर त्या ज्या फिल्टर पेपर आहे त्याला थोडासा वॉटर टाकून म्हणजे त्याला मॉइश्चरमध्ये आणायचा, तो चिटकतो त्याच्यासाठी. सो इट रिमूव्ह द एअर. फनेल आहे, सो फनेल आपण स्टँडवर घेतला आणि पोलिसमन रॉड घेतला. तर जे आपलं प्रेसिपिटेट आहे ते प्रेसिपिटेट या रॉडवरच्या साहाय्याने आपण त्या फनेलमध्ये एंटर केला आणि खाली बेकरमध्ये मदर लिकर कलेक्ट झालं आणि या ज्या फिल्टरवर आहे तर तो आपला प्रेसिपिटेट राहील. सेकंड मेथड बाय युजिंग सिंटर्ड ग्लास क्रुसिबल. सो देर आर डिफरंट सिंटर्ड ग्लास क्रुसिबल्स, 1 2 3 4 different type of sintered glass crucible. So here we take the sintered glass crucible and here attach the vacuum pump. So for fast filtration we use this method. So याच्यामध्ये व्हॅक्यूम पंप इथे लावलेला असतो. सो व्हॅक्यूममुळे इथं प्रेशर जनरेट होते आणि फिल्ट्रेशन लवकर होते. नेक्स्ट प्रोसेस आहे वॉशिंग ऑफ द प्रेसिपिटेट. सो आता फिल्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये प्रेसिपिटेट फिल्टर झालेलं आहे आपल्या. वॉशिंग ऑफ द प्रेसिपिटेट. सो ऑप्टेन प्रेसिपिटेट इज वॉश टू फ्री फ्रॉम ऑल सोल्युबल इम्प्युरिटी. तर त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज राहतात त्या प्रेसिपिटेटवर, म्हणून आपण ही वॉशिंगची प्रोसेस करतो आपण. सो त्याला काही ॲब्झॉर्प्शन इम्प्युरिटीज लिक्विड यूजफुल फॉर वॉशिंग. इट इज द व्होलाटालाइज ड्युरिंग द ड्राईंग अँड इग्निशन ऑफ द प्रेसिपिटेट. सो जे आपण यूज करू, सो इट इज व्होलाटाइल. So washing of precipitate number of times using the small volume of washing liquids. So estimation of barium as the barium sulfate, dilute sulfuric acid, hot water containing trace amount of sulfuric acid is useful to wash the precipitate and filter by decantation till washing are free from. त्याचे आपण नंबर ऑफ वॉशिंग देतो, तर वॉशिंगमध्ये आपण इट इज द जे प्रेसिपिटेट आहे ते इट इज द फ्री फ्रॉम क्लोराईड अँड सल्फेट होईपर्यंत. नेक्स्ट प्रोसेस इट इज द ड्राईंग ऑफ प्रेसिपिटेट. जेही प्रेसिपिटेट झालं त्याला आपल्याला ड्राय करायचं आहे. सो 110 to 120 डिग्री सेल्सिअसला त्याचे आपण काय करतो, जे ओव्हनमध्ये 110 ते 120 डिग्री सेल्सिअसला आपण. सो फनेल इज प्लेस ऑन इन मेटॅलिक. जे फनेल आहे ते आपण ओव्हनमध्ये ठेवतो. ती एक फर्स्ट प्रोसेस झाली. सेकंड प्रोसेस ड्राईंगची आहे, तर जे आपण ट्रायपॉड स्टँडवर फनेल घेतो आणि त्याच्यामध्ये मेटल चिमणी ॲड करतो आणि स्लो हिटिंग करतो. सो ही सेकंड स्टेप ड्राईंगची. 2 स्टेप ड्राईंगची आहे. फर्स्ट स्टेप ओव्हनमध्ये ठेवायची आहे और फनेलला ट्रायपॉड स्टँडमध्ये घेऊन स्लो हिट करू, वरून मेटल चिमणी देतो. नेक्स्ट इट इज द इन्सर्नेशन प्रोसेस. सो इन्सर्नेशन प्रोसेस जे ग्लास क्रुसिबल आहे, प्रेसिपिटेट ड्राय झालेलं आहे त्या प्रेसिपिटेटला आपण सिंटर्ड क्रुसिबलमधले त्यामधले काढून आपण त्याला काय करतो, आपण सिलिका क्रुसिबलमध्ये घेतो आणि सिलिका क्रुसिबलमध्ये घेतल्यावर ते आपण ट्रायपॉड स्टँडवर ठेवतो आणि त्याला हीट करतो. सो त्याच्यामध्ये जोही कार्बोनियस फिल्टर पेपर आहे त्याला बर्न करतो. नेक्स्ट प्रोसेस इट इज द वेइंग ऑफ प्रेसिपिटेट. सो जेही इग्नायटेड सॅम्पल्स इन द क्रुसिबल आर कलेक्टेड, कूल्ड फॉर फ्यू मिनिट्स अँड देन केप्ट इन डेसिकेटर. द मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर डज नॉट ॲब्झॉर्ब बाय द प्रेसिपिटेट. सो जेही आपण इग्निशन केलेलं आहे त्या प्रेसिपिटेटचं बाय फ्लेमवर बर्न करायचं किंवा 14 डिग्री सेल्सिअसला हीट करायचं, मध्ये ठेवू आणि वेट घेऊ. सो कॅल्क्युलेशन. बेरियम सल्फेट रेग्युलर वेट 233.42, बेरियमचं 137.36, बेरियम क्लोराईड 244.36.